नाही, एक तर परवा दिवशी शनिवारच्या दोन्ही बंधूंचं जे मनोमिलन झालं त्या मनोमिलनामध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली की राज ठाकरे प्रामुख्यानं मराठीबद्दल बोलले, हिंदीच्या सक्तीच्या विरोधात बोलले. त्यांनी तिथं पॉलिटिकल स्टँड फारसा घेतलेला नाही. वैयक्तिकरित्या काही केलेले ज्या कॉमेंट्स आहेत त्या जर सोडल्या तर त्यांनी फारसा पॉलिटिकल स्टँड घेतला नाही. त्याचं कारण ते स्पष्टपणे भाजप विरोधी नाही आहेत. या उलट उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या निमित्तानं किंवा शिवसेनेच्या फुटीच्या निमित्तानं ते स्पष्टपणे भाजप विरोधी आहेत आणि त्यामुळं त्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी राजकीय भूमिका घेतली, राज ठाकरेंनी राजकीय भूमिका घेतलेली नाही आहे आणि त्यामुळं ते या संदर्भातला विचार अत्यंत गंभीरपणे करतील आणि त्यांच्या पक्षाचा जी राजकीय भूमिका आहे ती ठरवताना त्यांना अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. तसं उद्धव ठाकरेंचं नाही आहे आणि त्यामुळं कदाचित त्यांनी अशा पद्धतीनं नेत्यांना सूचना दिल्या असाव्यात की युती संदर्भात कोणी जाहीरपणे बोलू नये. त्या संदर्भातला निर्णय ज्यावेळेला होईल त्यावेळेला ते बोललं जाईल. त्याचं कारण असं आहे की राज ठाकरेंना महाविकास आघाडीत समाविष्ट करून घ्यायचं की नाही याबद्दल महाविकास आघाडीमध्ये संभ्रम आहे. महाविकास आघाडीला अशी भीती आहे की राज ठाकरेंना समाविष्ट करून घेतलं तर काँग्रेससारखा जो देशव्यापी पक्ष आहे त्याला हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये विरोधाचा सामना करावा लागेल आणि त्यामुळं महाविकास आघाडीचा हा निर्णय होत नाही आणि त्यामुळं राज ठाकरेंची भूमिका निश्चित होत नाही असं एकंदरीत चित्र आहे. म्हणजे युती समजा व्हायची जरी झाली तरी यासाठी वेळ द्यावा लागेल. नक्की, कारण हे सगळे पैलू आहेत. भाजपच्या विरोधात लढायचं असेल तर ती भूमिका खूप विचार करून ठरवावी लागेल. कारण राज ठाकरे यांच्या नवनिर्माण सेनेचं नुकसान झालं आहे. ते भूमिका बदलत गेले. ते कधी नरेंद्र मोदींची खूप जाहीरपणे त्यांनी भलामण केली. नंतर 2019मध्ये त्यांनी या सरकारच्या विरोधात किंवा नरेंद्र मोदींच्या विरोधात लावरे तो व्हिडिओ नावाने मोठं कॅम्पेन केलं आणि नंतर पुन्हा ते देवेंद्र फडणवीस आणि इतरांच्या भेटी घेत राहिले. त्यामुळे हे जे थोडंसं तळ्यात मळ्यात जे सुरू आहे ते जर संपवायचं असेल तर त्याचा गंभीरपणे त्यांना विचार करावा लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.